नमस्कार शेतकरी मित्रांनो, डॉक्टर किसान या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला मी सागर पवार डॉक्टर सुनील दिंडे सरांसोबत सगळ्यांचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय फार महत्त्वाचा आहे. मित्रांनो, फळांवरील ठिपके असतील, पानांवर येणारा झॅन्थोमोनास, बॅक्टेरियल ब्लाइट, त्यानंतर लवकर आणि उशिरा येणारा करपा, मित्रांनो पाऊस पडल्यानंतर येणारा गेरवा, या सगळ्या अडचणींमुळे आपला प्लॉट खराब होऊ शकतो. ॲव्हरेज मिळत नाही मित्रांनो, फुलगळ होते, 100% असं सेटिंग होत नाही. यासाठी उपाययोजना करायच्या तर काय करायच्या मित्रांनो, केव्हा पण लक्षात ठेवा, रोग आल्याच्या नंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करा, रोग येण्याच्या अगोदर काम करा. मित्रांनो, आज 5 वर्षापासून फटांगरे साहेब डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेत आहे आणि 100% 5ही वर्षामध्ये एक चांगलं असं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. फटांगरे साहेब, काय सांगाल? मी 5 वर्षापासून हे शेड्यूल घेतो, यांच्याकडून मार्गदर्शन घेतो. मला खूप सारं भारी उत्पन्न भेटते. अच्छा, म्हणजे अचानक कशी अडचण भासत नाही कशाची. आपला पत्ता काय? गुंजवाडी पठार. मित्रांनो, गुंजाळवाडी पठार, अहिल्यानगर, तालुका संगमनेर मधून आपण व्हिडिओ देत असताना फटांगरे साहेब मोबाईल नंबर सांगा आपला. 7588 600 524. मित्रांनो, हे जे शेतकरी आहेत प्रत्येक वर्षी 3 ते 4 प्लॉट करत असतात. यावर्षी किती प्लॉट केले फटांगरे साहेब? 5 प्लॉट आहेत. 5 प्लॉट केले. मित्रांनो, आज या ठिकाणी जे शेतकरी जमा झालेले आहेत, प्रत्येकाचा प्लॉट डॉक्टर किसानकडे जरी रजिस्टर नसला तरी पण हे प्लॉट बघून त्यांच्या पण मनाला समाधान लाभलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, काय वाटतं, कसा आहे प्लॉट? खूप चांगला प्लॉट. अच्छा, बर्ड टेम्परेचर मध्ये लागवड केलेला हा प्लॉट आहे. डॉक्टर साहेबांकडून आपण जाणून घेऊया. सर, टेक्निकली काय मार्गदर्शन कराल? मित्रांनो, सगळ्यात प्रथम तुमचं डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला मी स्वागत करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, सरांनी ज्या पद्धतीत व्हिडिओचा विषय सांगितला, फळावर येणारे टिपके असतील, त्यानंतर येणारा बॅक्टेरियल ब्लाइट म्हणजे पानांच्या कडा लाल होणं, टिपके पडणं, त्यानंतर उशिरा आणि लवकर येणारा करपा, याच्यामुळं काय होतं, सेटिंग झालेला प्लॉट देखील पानं खराब होऊन आपल्या हातात उत्पादनात खूप मोठी घट येते. आणि ती येऊ नये म्हणून आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. प्रामुख्याने फटांगरे साहेब माझ्या सोबत आहेत, त्यांचे 4-5 व्हिडिओ युट्यूब चॅनलला आहेत. त्यांची प्रमुख समस्या काय होती आणि ती डॉक्टर किसानने कशी सोडवली, म्हणून ते 5व्या वर्षी डॉक्टर किसानला जुडून राहिले, त्याबद्दल एका वाक्यात मी त्यांच्याकडून जाणून घेतो. आमची समस्या म्हणजे फळ तोडायला आले का आता ह्या साईजला फळ असतं, ह्या साईजला टिपका येणे, त्याला चिरा जाणे, हे समस्या मोठी होती आमची. तर ती समस्या आमची आता पूर्ण मिटून गेलेली. 100% मिटून गेलेली. ती समस्याच राहिली नाही कुठं. आपल्यासोबत अजून एक शेतकरी आहे. दादा या ना, तुमचं काय नाव आहे? रामभाऊ फटांगरे. तुम्ही प्लॉट रजिस्टर केलाय, काय वाटलं तुम्हाला? पहिल्यांदाच रजिस्टर केला, कसा आहे प्लॉट? नाही, प्रश्न असा आहे, मी 2 वर्षापासून युट्यूब वर बघून आहे का नाही ट्रीटमेंट देत होतो. चालू वर्षी आहे ना रजिस्टर केला, तर माझा प्लॉट याच्यापेक्षा फार सुंदर आहे. ह्याच्यापेक्षा सुंदर आहे. हो. अरे वा. मित्रांनो, काल परवाच आम्ही एक व्हिडिओ दिलेला होता की आपल्या निफाड तालुक्यामधले एक शेतकरी आहेत, चांदवड तालुक्यामधले आपले शेतकरी आहेत की त्यांनी फक्त युट्यूबला बघून आपला प्लॉट बनवलाय. मित्रांनो, काका तुमच्यासारखेच आमच्याकडे लाखोंच्या संख्येने शेतकरी असे बघितला मी व्हिडिओ. की ज्यांनी फक्त 1-2 वर्ष व्हिडिओ बघून प्लॉट बनवला, त्याच्यानंतर कॉन्फिडन्स आल्याच्या नंतर वैयक्तिकरित्या त्यांनी मार्गदर्शन घेतलं. मित्रांनो, आजही 15 जुलै 2026 पर्यंत फक्त 1500 रुपयामध्ये आपण आपला टोमॅटोचा प्लॉट बुक करू शकताय. मित्रांनो, प्लॉट 30 दिवसाचा असो, 35 दिवसाचा असो किंवा 40 दिवसाचा असो, आपल्याला अडचणी येत असतील तर 77 19 94 11 22 आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये देखील नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवरती फोन करून आपण प्लॉट रजिस्टर करू शकता. सर, नक्कीच काका, तुम्हाला एक शब्द देतो, आज जरी नाही तुमचा प्लॉट खूप सुंदर आहे, पुढच्या 15 दिवसाने तुमच्या प्लॉटवर या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आदल्या दिवशी मी फोन करेल. त्या दिवशी तुमच्याकडे व्हिडिओ पण होईल, प्लॉटचं परीक्षण, प्लॉट सगळा बघितला जाईल. आज येऊ शकत नाही, त्याबद्दल माफी मागतो तुमची. नक्कीच 15 दिवसात 8-15 दिवसामध्ये तुमच्याकडे मी येईल. खास करून टिपका येऊ नये म्हणून आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये कशा पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे. तर आपल्याला ज्या वेळेस सातत्याने पाऊस सुरू असतो, त्या पावसामध्ये, रिमझिम पावसामध्ये कोणत्या फवारण्या घ्यायच्या, आणि पाऊस थांबल्यानंतर आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो त्यावेळेस सिस्टमॅटिक कोणत्या फवारण्या घ्यायच्या प्रिव्हेंटिव्ह मध्ये, जेणेकरून फळाला स्क्रॅचेस जाणार नाही, फळावर टिपका येणार नाही, पानं टिकून राहतील, पानावर लेट आणि अर्ली ब्लाइट येणार नाही, बॅक्टेरियल ब्लाइट येणार नाही. बॅक्टेरियल ब्लाइट आल्यानंतर फळावर टिपके येतात.
त्यासाठी दुय्यम अन्नद्रव्यामधलं कॅल्शियम, मॅग्नेशियम हे देखील देणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम पाऊस थांबल्यानंतर आपल्याला फवारणी करायची. त्या ठिकाणी 3-4 फवारण्या मी सांगतो. अशा स्टेजला प्लॉट फुल सेटिंगला आहे, त्यावेळेस आपल्याला फवारणी करायची. पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची 200 लिटरला कर्जेट 600 ग्रॅम, कोसाईड 100 ग्रॅम. 2-3 दिवस जाऊ द्या. एखादा चांगला कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना एक्सपोनस एकरी 34 मिली किंवा वायोगा 80 मिली, मोएंटो उडी 200 मिली असा एक स्प्रे तुम्ही घेऊ शकता. त्याच दरम्यान फळाची साईज वाढवण्यासाठी, शेंडा सुरू राहण्यासाठी, फुलांची संख्या येण्यासाठी आपल्याला जमिनीतून त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. एकरी 1 लिटर प्लॅटिनम. रूट झोन हा ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. त्याच्यासोबत पॉवर सोल्युशन 10-40-40 4 किलो. कर्जेट कोसाईडचा स्प्रे झाला, कीटकनाशकचा झाला. त्याच्यानंतर आपल्याला एक स्प्रे करायचा आहे. पानांच्या कडा कुठंतरी जांभळट तुम्हाला वाटत असतील, म्हणजे करप्याचं आगमन आपल्याकडे होईल. हळूहळू ते फळावर जाऊ नये म्हणून आपल्याला त्या ठिकाणी 200 लिटरला मेरिऑन 80 मिली, टचअप 500 ग्रॅम, मॅग्नीज 100 ग्रॅम असा एक स्प्रे करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर परत 3-4 दिवस जाऊ द्या. 3-4 दिवसानंतर स्पॉट किलर 250 मिली, छेड 78 500 ग्रॅम, जेणेकरून खालचे तळातले पानं पिवळसर दिसतील, गेरवा येणार नाही, पिवळसर दिसणार नाही, सातत्याने प्लॉटला ग्रीनरी राहील. आणि जसंही फळ, थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो, कॅमेरामन इकडे ये. जसंही तुमचं हे फळ या आकाराच्या आसपास येईल, हे आता छोटं फळ आहे, या आकाराच्या आसपास किंवा या आकाराच्या आसपास फळ येईल, म्हणजे या प्लॉटच्या पुढच्या 8-10 दिवसात याला स्लरी द्यायची. याला स्लरी कोणती द्यायची? फळ फुगवण्यासाठी, फळाचा एकसारखा रंग बनवण्यासाठी. एकसारखा म्हणजे तिरंगा आला नाही पाहिजे. एकरी 5 लिटर फुल स्ट्रोक, त्याच्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो निवळी आणि 4 किलो गुळ अशा पद्धतीने देऊन घेतल्यानंतर मेरिऑन, टचअप आणि मॅग्नीजचा स्प्रे झाल्यानंतर सूर्यप्रकाश जर मिळाला तर एकरी 200 मिली, पाणी 400 लिटर लागू द्या, 500 लिटर लागू द्या. 1 एकरासाठी 5, 6, 7.5, 7,000 झाडांसाठी 200 ml ॲमिस्टर ऑप्टिकचा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर जर पाऊस आला, पाऊस थांबलाय, पानं ओले, अशा वेळेस परत एकदा टचअप 500 ग्रॅम, बॅसिलस 500 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचा. ज्या ज्या शेतकऱ्यांना सेटिंगची अडचण येते, फुलं दिसतायत, फळात रूपांतर होत नाही, असा पूर्ण पंजा, हे जे फुलं आहेत, हे जे फुलं दिसतायत तुम्हाला, या फुलाचं असं पूर्ण पंजात रूपांतर होण्यासाठी तुम्ही फवारणी करू शकता. कोणत्याही स्टेजला फळाची त्या ठिकाणी ग्रोथ बनवायची किंवा फुलामधून फळात एकसारखं रूपांतर करून पूर्ण पंजा फळामध्ये रूपांतर करायचं आहे. तिथं 200 लिटरला, तर मागे या, 200 लिटरला त्या ठिकाणी 200 लिटरला ग्राफर 50 मिली, 04247 किंवा 04932 500 ग्रॅम, त्याच्याबरोबर जिब्रालिक ऍसिड GA 1 ग्रॅम, 6BA सायटोकॉनिन लेवल झाडातील वाढवण्यासाठी 2 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम अशी एक फवारणी त्या ठिकाणी तुम्ही करून घ्या. आता प्लॉट जवळजवळ तुमचा पहिला तोड्याच्या आसपास आलेला असेल, स्लरी देऊन 8-10 दिवस झालेले असतील. त्यावेळेस बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आता शेंडा थांबलेला आहे, आता आम्हाला शेंडा चालू करायचा आहे, फळ भरपूर आहे, पानं टिकले पाहिजे. त्यावेळेस परत एकदा एक फवारणी घेत असताना त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या, बुरशीनाशकची फवारणी घेत असताना त्या ठिकाणी रोको हे बुरशीनाशक 200 ग्रॅम, कासुबी मायसन 200 मिली, कासुगा मायसिन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते 200 मिली आणि ॲमिस्टार 100 मिली, हे तिघांचं एकत्र कॉम्बिनेशन पहिल्या तोड्याच्या आसपास हा स्प्रे जर तुम्ही दिला तर तुमचा 12वा तोडा होईपर्यंत पानं जसलीन तसे टिकून राहतील. आणि ते पानं टिकवले तर फळाची शायनिंग, फळाची किपिंग क्वालिटी, फळाची साईज, फळामध्ये असलेला आतला गर आणि फळाचं वजन हे मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर तुम्हाला पुढची फवारणी काय करायची? शेंडा निघतोय, फुलं निघतंय, ग्राफरची फवारणी झाली, त्यानंतर तुम्हाला फवारणी करायची. त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या, होमोप्रसोनाइटचा वापर करायचा 200 लिटरला 250 मिली, त्याच्याबरोबर सायटोकॉनिन 6BA 2 ते 3 ग्रॅम, 05234 800 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत आणि बोरान 100 ग्रॅम असा एक स्प्रे जर तुम्ही केला तर तुमचं म्हणजे सातत्याने उत्पादन, धुरी कधी सुरू होईल, तिरी कधी सुरू होईल ते तुमच्या लक्षात येणार नाही. मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामधून संगमनेर तालुक्यातून गुंजाळवाडी पठार येथून हा व्हिडिओ तुम्ही बघताय. बरेचसे शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत. आजूबाजूचा संगमनेरचा जो भाग आहे, पूर्व, उत्तर, पश्चिम, बऱ्याचशा शेतकऱ्यांना फळावर येणाऱ्या टिपक्याची अडचण येते. म्हणून हा व्हिडिओ ज्या ज्या शेतकऱ्यांना आवडेल त्यांनी आपल्या मित्रापर्यंत, आपल्या दोस्तापर्यंत, आपल्या नातेवाईकापर्यंत तो पोहोचवायचा आहे, जेणेकरून त्याच्या प्लॉटचं नुकसान त्या ठिकाणी होणार नाही. इथं काय महत्वाचं काय आहे की आपण खर्च करतो, आपल्या प्लॉटमध्ये सेटिंग चांगलं होतं,
1000 कॅरेट मागं 500 कॅरेट जर फटांगरे साहेबांनी गेल्या 6 वर्षापूर्वी फेकलेले आहे, हा त्याच्यानंतर डॉक्टर किसानला जोडल्यावर त्यांनी एकही टोमॅटो फेकलेला नाही, नाही. हे शाश्वतपणे मी सांगतो. बरोबर ना? बरोबर अगदी खरं आहे. खरं मग ते प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये, कारण बाजारभावाची तुमच्या माझ्या सरकारच्या कुणाच्याही हातामध्ये ती शाश्वती नाहीये. पण आपल्या हातामध्ये काय आहे? टोमॅटोचं रोप लावल्यानंतर त्याचा उत्पादन खर्च कसा कमी ठेवायचा आणि ते एका झाडावर 10 ते 12 किलो फळं कसे घ्यायचे आणि ते फळं निरोगी कसे राहतील, खाणाऱ्याला देखील ते आवडतील कसे, खाल्यानंतर वाव काय टोमॅटो होता असं तो म्हटलं पाहिजे, तरच आपल्याला 2 पैसे आपल्या खिशामध्ये राहू शकतात. आजचा व्हिडिओ खूप मोठावाला झाला, परंतु व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी सागर सरांनी सांगितल्या, शेतकऱ्यांनी सांगितल्या, काकांनी त्यांचा अनुभव सांगितला. काका, परत एक प्रश्न विचारतो, मी हात जोडून विनंती करतो, माफी मागतो. पुढच्या वेळेस 10 दिवसाने 15 दिवसाने जेव्हा येईल तेव्हा तुमचा प्लॉट खूप सुंदर आहे, तो आपण युट्यूबला सगळ्या शेतकऱ्यांना दाखवू. फक्त मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची की 2 वर्ष युट्यूबला बघून प्लॉट केला आणि रजिस्टर केल्यावर प्लॉट खरंच सुंदर झाला का? नाही, छान आहे. पूर्वी छान बसतो, थोडी कट वगैरे निघायची, पण आता बिलकुलच नाही. बाकी युट्यूबच आम्ही हे केलं. आता कसं आहे काका, आता तुम्हाला वैयक्तिक तुम्ही मार्गदर्शन घेतलेलं आहे, त्याच्यामुळे फोटो पाठवल्याच्या नंतर तुमच्या प्लॉटच्या स्टेजनुसार तुम्हाला वेळापत्रक येतं. आपण युट्यूबला कसं ते कॉमन पंढरपूर देवाला गेले होते, मला आठवतं. आणि यावेळेस मी आदल्या दिवशी फोन करून येईल. 8-10 दिवसांनी 100% युट्यूब चॅनलला सगळ्यांसमोर शब्द देतो. 8-10-12 दिवसात तुमच्या प्लॉटवर मी येणार म्हणजे येणार. व्हिडिओचा शेवट करतो. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवाचं, आपल्या सगळ्यांना, सगळ्या शेतकऱ्यांना एक व्यावसायिक, एक सधन, एक श्रीमंत शेतकरी आणि एक व्यावसायिक म्हणून आपल्याला या जगामध्ये मान मिळाला पाहिजे. कारण जगाचा पोशिंदा कोण आहे तर तो शेतकरी, आणि त्याला मान मिळालाच पाहिजे. हे डॉक्टर किसाननी एक ध्येय घेतलंय आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीने ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. व्हिडिओचा शेवट करतो. धन्यवाद.